सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। आज होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणानिमित्त शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर आणि संस्थांच्या अख्यारित येणाऱ्या सर्व मंदिराच्या दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे। ग्रहणाच्या काळात दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:45 वेळेत भाविकांसाठी दर्शन बंद राहील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली। संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ग्रहण काळामध्ये मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद असेल, तर मंदिर परिसरात धार्मिक मंत्रोच्चार आणि विधी सुरू राहणार आहे। ग्रहणाची मोक्ष वेळ संपल्यानंतर मंदिराचे शुद्धीकरण करून पुढील विधी पार पडतील। संगमनेर शहरात अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या 2 तरुणांना संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने सुकेवाडी समनापूर रस्ता परिसरात रविवारी रात्री 9:15 वाजेच्या सुमारास पकडले। या कारवाईत 6,44,700 रुपयांचा 21 किलो 990 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 4,50,000 रुपये किमतीची कार असा एकूण 10,94,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राहुरी तालुक्यातील वडनेर येथे 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 43 वर्षीय इसमाचा मृतदेह काल सोमवारी दिनांक 2 मार्च रोजी दुपारच्या वेळी एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। सदर इसमाचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला। संदीप भीमाजी गेठे राहणार वडनेर हे 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजे दरम्यान आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले होते। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। संगमनेर तालुक्याच्या पठार भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे शिक्षकाने शारीरिक शोषण करून गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। यामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संगमनेर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर घारगाव पोलिसात 0 नंबरने वर्ग झाला आहे। बस स्थानकात एसटी बस घेऊन येणाऱ्या बस चालक व कंडक्टर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमबाजी करणाऱ्या येवला पोलीस ठाणे येथे नेमणुकीस आलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल व त्यांच्या बरोबर असलेल्या 3 व्यक्ती विरोधात राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जनतेचे रक्षक समजले जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने अशी वर्तवणूक केल्यामुळे पोलीस खात्याचे नाव बदनाम होत असल्याची चर्चा पोलीस व नागरिकांमध्ये दिसून आली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संत गोदड महाराज समाधी मंदिर नवीन विश्वस्तांची नेमणूक ही नियमानुसार झालेली असून योग्य वेळी सर्व पुरावे भाविकांसमोर मांडले जाईल, अशी माहिती नवीन विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण घुले यांनी देतानाच विनाकारण खोटी माहिती देऊन भाविकांना वेठीस धरू नका असे आवाहन करण्यात आले। जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण व कामातील अनियमितता या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार हे गेल्या 5 दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहेत। या उपोषणास सोमवारी मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दिला। जामखेड तहसील कार्यालयासमोर पवार यांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला सोमवारी जरांगे पाटील यांनी भेट दिली। जरांगे पाटील म्हणाले की जामखेड मधील हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे। श्रीरामपूर येथील रेल्वे बस स्थानकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी परिसरात सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा बौद्ध धर्मगुरू भंते कुरुनानंद यांच्या हस्ते शनिवारी उत्साहात पार पडला। पुतळा उभारण्यासाठी राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीतून सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। दर्डे कोऱ्हाळे येथील गोदामातून 300 बनावट खात्यांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत। कृषी विभागाने कोपर गावात केलेल्या 5 कारवाईत 7 कृषी सेवा केंद्रांसह
4 खत उत्पादक कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दर्डे कोऱ्हाळे येथील गोदामात बनावट खतांच्या गोण्यांचे पॅकिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांना सोबत घेत गोदामात छापा टाकला. शेवगाव शहरात होळी सणानिमित्त सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश देत मोरया ग्रुपच्या वतीने भव्य सामूहिक होळीचे आयोजन करण्यात आले. ग्रुपच्या पुढाकारामुळे शहरात भक्तिमय आणि उत्साही वातावरणाची निर्मिती झाली. शहरातील विविध भागात होलिका दहन पार पडले असले तरी मोरया ग्रुपच्या आयोजनाने विशेष लक्ष वेधले. ब्रह्मवृंद तुकाराम चिकसे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. ग्रुपच्या सदस्याने सपत्नीक उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन केले आणि त्यानंतर होलिका प्रज्वलित करण्यात आली. मोरया ग्रुपच्या या उपक्रमामुळे समाजातील विविध घटक एकत्र आले. नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश दिला. वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असलेल्या या सणानिमित्त परंपरेची जपणूक आणि सामाजिक सलोखा जपण्याचा स्तुत्य प्रयत्न मोरया ग्रुप कडून करण्यात आला. मोरया ग्रुपच्या या सामूहिक होळीमुळे शेवगाव शहर सणोत्सवाच्या रंगात रंगू लागले असून ग्रुपच्या सामाजिक कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.